भ्रमंती एक रमणीय प्रवास. नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करतो. तर मंडळी, आज आहे ना बऱ्याच दिवसांनी म्हणजे 2 महिन्यानंतर आज पुन्हा भ्रमंती ग्रुप बरोबर जॉईन झालोय. आणि 2 महिन्यापासून कुठे ट्रिपच झाली नव्हती, कारण शेड्यूल आहे ना खूप बिझी चालू होतं. पण तुम्ही माझ्या मागे बघू शकता मोसम किती सुहाना आहे. आणि अशा सुहान्या मोसम मध्ये आपण आहे ना आज एका गावाकडच्या किल्ल्याकडे आलेलो आहोत. आणि मंडळी, ह्या गावाचे जे नाव आहे ना ते नाव म्हणजे ना औंढेवाडी. हे गाव सिन्नर पासून आहे ना जवळपास 22 ते 25 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि इकडे आहे हा औंढा किल्ला. आणि या औंढा किल्ल्याला आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आणि मंडळी, तुम्ही इकडे बघू शकता गावाकडचं वातावरण ना किती सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, त्याला थोडं झूम करा प्लीज. मागचं लोकेशन, गावाकडची घरं किती सुंदर दिसत आहे. आणि एक पाऊस झाला इकडे, त्यामुळे थोडीशी हरळ आली आणि लोकांनी वावरं पण आता पेरणीसाठी तयार केली. आणि किती सुंदर इथे लोकेशन दिसत आहे. आणि अशा लोकेशन मध्ये आणि या व्ह्यू मध्ये येथील अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये ना आपण आलेलो आहेत या औंढ्या किल्ल्याला भेट देण्यासाठी. आणि आज आपल्या बरोबर ना 2 बच्चा पार्टी पण आहे ना जॉईन झाली आहे. लास्ट टाइम कळसुबाईला 2 बच्चा पार्टी होती. आज आणखी त्या बच्चा पार्टीमध्ये 2 त्यांच्या मित्रांची वाढ झाली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली भ्रमंती ग्रुपची गँग, बच्चा पार्टी सर्व पुढे चालली. आणि आपण पण आता त्यांना जॉईन होऊया. आणि एक लोकेशन दाखवतो. इकडे बघा दादा, झूम करा. पवनचक्की बघा, म्हणजे पवनचक्कीचा जो खालचा बेस आहे तो दिसतोय. वरती पवनचक्की पूर्ण म्हणजे ढगात गेली. आणि असं बेस्ट लोकेशन इकडे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला पटकन जाऊया औंढा किल्ला बघण्यासाठी. तर मंडळी, आता ना औंढा किल्ल्याला आपण आहे ना म्हणजे ट्रेक करायला सुरुवात केली आहे. आणि मंडळी, एक्सपिरियन्स आहे ना अतिशय बेस्ट आहे. आणि विशेष म्हणजे ना इथील गावाकडचं वातावरण ना ते अतिशय निसर्गरम्य आहे. आणि गावाकडची लोक पण आहे ना खूपच म्हणजे हेल्पफुल आहे. आणि विशेष म्हणजे स्वभाव पण त्यांचा खूप चांगला आहे. ज्यांना पण आम्ही विचारलं त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली. म्हणजे रस्ता पण सांगितला कुठनं जायचं, काय जायचं. पण येताना फक्त मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. इकडे तुम्हाला एक पण हॉटेल भेटणार नाही. त्यामुळे आपण काही नाश्ता पाणी, पाण्याची सोय स्वतः येताना घेऊन येणं. तुम्हाला पाणी वगैरे इकडे काहीच भेटणार नाही. नाही तर ऐन वेळी तुमची पंचायत व्हायला नको. तर आता आपल्या बरोबर ना म्हणजे ग्रुपमध्ये टोटल 12 मेंबर आहे. 12 पैकी 2 मेंबर म्हणजे 4 बच्चा पार्टी आणि 8 माणसं आहे. तर 2 बच्चा पार्टी नवीन ऍड झाली. तर पहिली 2 बच्चा पार्टीची तुम्हाला ओळख करून देतो. इकडे समृद्धी, साईराज हे 2 बच्चा पार्टी ना आपल्या बरोबर नवीन ऍड झाले. आणि आज हे पण आहे ना आपल्या बरोबर औंढा किल्ल्याचा ट्रेक करणार आहे. तर इकडे तुम्ही ओळखताच स्टार्टिंग थकलेले पियुष, इकडे धीर गंभीर श्रीकांत, इकडे श्लोक ऍक्शन मॅन ऑलवेज कूल. इकडे तर अथर्व 2 बच्चा पार्टीची ओळख झाली. समृद्धी, साईराज, 90 जमाने के राजेश खन्ना, मुकेश सर. आणि तिकडे रामफळ, लास्ट टाइम नव्हता आपल्यावर कळसुबाईला, यावेळेस आलाय. चालणारे विनोद सिंग. हा, म्हणजे ग्रुप सोडून चालणारे विनोद सिंग नेहमीच. आणि इकडे ज्यांच्याकडे मोबाईल आहे, आपला कॅमेरा, हे मिस्टर सत्यनारायण. हे पण आपल्या ग्रुपमध्ये लास्ट टाइम कळसुबाईला होते. इकडचं लोकेशन बघा तुम्ही, काय बेस्ट आहे. आणि अशा बेस्ट मोसमचं म्हणजे तुम्हाला लोकेशनचा आनंद घ्यायचा असेल ना तर तुम्हाला यावं लागेल औंढा किल्ल्याला भेट देण्यासाठी. आणि इकडे तुम्ही बघू शकता मंडळी, पवनचक्की काय बेस्ट आहे. भ्रमंती. एक रमणीय प्रवास. नमस्कार मंडळी, आपण आता भ्रमंतीच्या औंढा या ट्रेकला आलेलो आहे. मागचं तुम्ही जर नजराना बघितला एकदम सुंदर आहे. पवनचक्क्या, ते धुकं,
आणि ते गडाचा वरचा माथा. तर आपण बऱ्याच दिवसानंतर आपल्या ट्रेकला आहे ना थोडी शांतता आली होती. 2 महिने जरा शांतता होती. आता ती मरगळ झटकण्यासाठी आपण एक नवीन किल्ले वाले औंढा किल्ला. हा, काही लोकांची, बाकीचे तर जातच होते मध्ये मध्ये कसे का होईना. पण मग बरेच लोक आपले ते येत नाही. त्याच्यात न्यू मेंबर, चाइल्ड मेंबर पण ऍड झालेले आहे. त्यांना बी एक आपल्यामुळे जोश आलेला आहे. पण तरी आपले काही असे मेंबर आहे ज्यांच्यावर गंज चढलाय त्यांना पण आपल्याला आणायचं आहे. हा, तर आपल्याला सगळ्यांना आता एक उत्कृष्ट ट्रेक आहे, तर सगळ्यांमुळे आपण तो व्यवस्थित पार पाडूया आणि हे परत आपलं प्रत्येक महिन्याला कंटिन्यू कसं राहील याकडे आपण जातीनं लक्ष देऊया आता आपण. ओके ओके, धन्यवाद. तर मंडळी तुम्ही बघू शकता, आपण म्हणजे किल्ल्याच्या अर्ध्यावरती नाही म्हणजे 40% आपण किल्ला सर केलाय. आणि तुम्ही बघू शकता मागचं जे वातावरण आहे किती निसर्गरम्य आहे. आणि हा औंढा किल्ला आहे ना मंडळी, तुम्हाला इकडे यायचं असेल ना तर मी तुम्हाला सांगतो कसं यायचं. तर तुम्ही जर नाशिकवरून आला तर तुम्हाला भगूरला यावं लागेल आणि तिकडनं औंढेवाडी बस, या बसने तुम्हाला औंढेवाडी गावात यावं लागेल. आणि गावामधून आहे ना अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावरती ना किल्ल्याला आपण म्हणजे ट्रेक करायला सुरुवात करू शकतो. आणि जर तुम्ही सिन्नरवरून जर आला तर सिन्नरवरनं पण आहे ना तुम्हाला डायरेक्ट बस इकडे औंढेवाडी. पण तुम्हाला बसचे टायमिंग आहे ना मंडळी चेक करावे लागेल आणि मगच तुम्ही बस नेऊ शकता. नाहीतर स्वतःची कार किंवा बाईक असलं तर अवघ्या म्हणजे 45 मिनिट्स मध्ये आपण आहे ना या औंढेवाडी गावात येऊ शकतो आणि तिकडनं या औंढा किल्ल्याचा ट्रेक आपण करू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. आणि विशेष म्हणजे मंडळी ना इकडचं वातावरण खूप सुंदर आहे. तुम्ही इकडे बघू शकता, म्हणजे माझे सर्व मित्र कंपनी मस्तपैकी फोटो काढताय. आणि येथील सगळ्यात जास्त सौंदर्य जे आहे ना मंडळी, येथील पवनचक्क्यांमुळे ना या औंढा किल्ल्याला आलेले आहे. म्हणजे आता तरी मला वाटतं इथे खाली, आता वरती जाऊन आपण बघूया काय काय. पण येथील जे सगळ्यात जास्त सौंदर्य मला म्हणजे त्या पवनचक्क्या आणि त्याच्या बाजूने नॉर्मल पाऊस झालाय आणि ती बारीक म्हणजे छोटी छोटी हिरवळ आणि बाजूनी ना थोडस काळपट गवत, त्यामुळे ते सौंदर्य अतिशय सुंदर दिसते. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता ढग किती मस्त आले आहे. आणि तुम्हाला पण असं छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला आता आपण वरती भेटूया. तर मंडळी तुम्ही बघू शकता आता आपण आहे ना मध्यावरती आलेलो आहे. आणि इकडे वरती बघू शकता इथे धुकं येतं. आणि तुम्ही इथं बघू शकता हा जो रस्ता आहे ना मंडळी इथपर्यंत आहे ना कार येतात. पण जर ट्रेकिंग करायची असेल ज्याला म्हणजे ट्रेकिंग साठी जर आला असेल ना तर तुम्ही औंढे गावात गाडी पार्क करा मंदिरापाशी. तिथे एक मंदिर आहे छानसं बजरंगबलीचं, तिथे गाडी पार्क करा आणि तिकडनं ना ट्रेकिंग करत या. आणि नाही तर मग आहे ना आपण डायरेक्ट इकडच्या साईडने थोडस औंढेवाडी गाव आहे थोडस पुढे आले ना तिकडनं पण एक रस्ता आहे, तिकडून लेफ्ट टर्न मारा ना डायरेक्ट तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा रस्ता आहे ना इथपर्यंत गाडी येते. आणि इथून आहे ना तुम्ही हा बघू शकता हा जो आहे हा औंढा किल्ला. म्हणजे तुम्ही ट्रेक केल्यासारखं वाटणार नाही. पण जर तुम्हाला पूर्णपणे जर ट्रेक करायचा असेल ना तर तुम्ही इकडनं या, मस्तपैकी औंढेवाडी गावात गाडी लावा आणि मस्तपैकी ना ट्रेक करत या आणि ना या निसर्गरम्य वातावरणाचा ना आनंद घ्या. रामभाऊ कसं वाटतंय? एक नंबर. जरा आपलं मत मांडा. निसर्गरम्य असं वातावरण आहे औंढा किल्ल्याचं. आणि मी नाशिककरांना विनंती करतो की आवर्जून इथे या. काय दरवेळेस आपण नाशिकच्या आजूबाजूचाच परिसर बघतो, कधीतरी सिन्नरलाही या आणि आवर्जून इथल्या ज्या काही नैसर्गिक वास्तू आहेत, नैसर्गिक वारसा आहे त्याला तुम्ही नक्कीच भेट द्या, जेणेकरून पूर्ण आठवड्याचा थकवा दूर होईल. आणि आणि आपल्या आजूबाजूच्या मित्र परिवार सर्वांना पण आहे, आपली फॅमिली त्यांना पण माहित होईल का आपल्या सिन्नरच्या आजूबाजूला पण आहे ना असं काहीतरी भव्य दिव्य असं निसर्गरम्य ठिकाण आणि किल्ले आहे.
हे पण सर्वांना माहित होईल. अगदी बरोबर. आणि इकडे धुकं बघितलं ना मंडळी, काय मस्त आलंय आणि एकदम ढग टेकले. आता आपण या ढगात जाणार, मस्तपैकी तिथे फोटोशूट करणार आणि व्हिडिओ वगैरे बनणार. आणि मंडळी इकडे ना विशेष म्हणजे ना फोटोशूट तर ना अतिशय गजब येतो मंडळी, एक सबडकर एक फोटो इकडे येतात मंडळी. तर मंडळी आता आपण आहे ना मध्यावरती आलोय आणि तुम्ही बघू शकता लोकेशन खूप सुंदर आहे. आणि मंडळी या औंढेवाडी गावातील औंढे किल्ला आहे ना हा खूपच सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे ना मंडळी या जायचा रस्ता पण आहे ना खूपच चांगला आहे. म्हणजे इतकं काय असं हे नाही का लय अडचणीचं आहे काय, म्हणजे तुम्ही आरामशीर किल्ल्यावरती ट्रेकिंग करू शकता, चढू शकता, धरायला पण व्यवस्थित जागा आहे. बच्चा पार्टी पण येऊ शकते. तुम्ही बघू शकता आमच्यासोबत बच्चा पार्टी पण आहे, ती पण आहे ना मस्त पण आहे ना या ट्रेकिंगचा आनंद किती. आणि इकडे बघू शकता वनभोजन तर नाही म्हणता येणार, सकाळचे वाजले 8, तर सकाळचे वाजले 8 आणि 8 वाजता ना तर मस्तपैकी ना नाश्ता आम्ही करतोय. तर मी तुम्हाला दाखवतो नाश्त्यात काय काय आणलंय आज. सर्वप्रथम आहे ना इकडे बघूया का कुणी काय काय आणलंय. इकडे ही ओली भेळ आणली मस्तपैकी. इकडे मस्तपैकी श्रीकांत, किरण, मस्तपैकी विनोद, समृद्धी ओली भेळ खाताय. इकडे मुकेश सर, अथर्व, श्लोक, पियुष, राम सर्वजण. कसं वाटतंय भ्रमंती? एक नंबर. आणि एक नंबर ही मज्जा. मंडळी तुम्ही बघू शकता मागील परिसर किती सुंदर दिसतोय आणि अतिशय फोटोजेनिक वातावरण. आणि तुम्ही बघू शकता सकाळच्या वातावरणात क्लिअरिटी काय सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता मस्त क्लिअरिटी. आणि माझे केस बघू शकता तुम्ही कसे झाले, एकदम करले. जसं मी लास्ट पोस्ट टाकली होती ना युट्यूबला, मस्तपैकी आंघोळ केल्यावरती एकदम करले केस केले होते, तसे केस झाले. आज जरा म्हणजे तेल लावून चापून चुपून आलो होतो, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पण हवेने परत हे असे झाले. पण वातावरण कसं मुकेश सर, राम? छान, खूप मस्त वातावरण, अप्रतिम. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी ढगाळ वातावरण झाले. पाऊस पडण्याचं म्हणजे असं वाटतं इकडे पाऊस पडन. आणि इकडच्या साईड तुम्ही बघू शकता या पवन चक्क्यान एकदम म्हणजे ना निम्म्या धुक्यात गेले आणि वातावरण ना एक नंबर दिसतंय मंडळी. आणि अशा वातावरणात आहे ना ट्रेकिंग करण्याची मजा ना खूप आगळी वेगळी मंडळी. मंडळी तुम्ही बघू शकता हा इकडे आहे ना हा औंढा फोर्ट आहे, ही पवनचक्की आहे ना इकडे. तर आता तुम्ही बघू शकता म्हणजे डायरेक्ट आहे ना फोर्ट पर्यंत आहे ना, फोर्टच्या एकदम म्हणजे इथून 20 ते 30% ना फोर्ट असतो, तिथपर्यंत कार येऊ शकते. थोडा दम लागला कारण मी शेवटपर्यंत चालत आले. तुम्ही बघू शकता माझ्या मागे रस्ता आहे, रस्ता खूपच छान आहे मंडळी, म्हणजे चांगला आहे यायला, रस्त्याने काही अडचण नाही. आणि विशेष म्हणजे येथील वातावरण खूपच छान आहे, निसर्गरम्य आहे. आणि विशेष म्हणजे थोडासा आता दमटपणा आलाय, पण गार हवा चालली ना त्यामुळे अतिशय छान वाटतंय. तुम्हाला जर इकडे यायचं असेल ना तर मंडळी मी नक्की सजेस्ट करून तुम्ही या. पण आहे ना तुम्ही एक तर पावसाळ्यात या, म्हणजे जास्त पाऊस होईना तेव्हा नका येऊ. जेव्हा लाईट एकदम पाऊस होतो ना तेव्हा या, कारण काय माहिती जास्त पाऊस पडला ना तर इकडे यायला ना खूप चिखल होईल आणि ना पाय वगैरे सरकतील, त्यामुळे ना इकडे यायला इतकं खास जमणार नाही. आणि हिवाळ्यात आहे ना तुम्ही कधी पण इकडे येऊ शकता मंडळी, कारण ना हिवाळ्यात येथील लोकेशन आहे ना अतिशय सुंदर असेल मंडळी. कारण आत्ताच म्हणजे एक दोन पाऊस झालाय तेव्हाच लोकेशन इतकं सुंदर झालंय ना, तेव्हा तुम्ही विचार करू शकता हिवाळ्यामध्ये जेव्हा पावसाळ्या संपून हिवाळा चालू होईल तेव्हा हिरवळी ना तेव्हा येथील वातावरण ना किती सुंदर असेल मंडळी. तर मंडळी तुम्ही बघू शकता हा आहे औंढा फोर्ट. आणि इथे ना तुम्ही बघू शकता हा जो पॅच ना हा इथला पॅच ना हा खूप कठीण आहे. इथून जाताना ना खूप जपून जा, कारण आहे ना इथला पॅच खूपच कठीण आहे. आणि विशेष म्हणजे मंडळी इथून वरती जाऊन आपण तेव्हा इथे एक साखळी पकडून आपल्याला वरती जावं लागतं. या पॅचनी फक्त जपून जा मंडळी. आणि विशेष म्हणजे ना खूपच सुंदर फोर्ट आहे हा. आणि येथील वातावरण पण आहे ना अतिशय सुंदर आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता या फोर्ट पासून आहे ना या पवनचक्क्या किती सुंदर दिसत आहे मंडळी, अतिशय भव्य आणि दिव्य.
तर मंडळी तुम्ही बघू शकता वारा इतकं चाललंय ना, केस एकदम अस्तव्यस्त झाले. जसं युट्यूब पोस्टला मी व्हिडिओ टाकला होता, फोटो टाकला होता ना, तसे माझे केस अतिशय अस्तव्यस्त झाले आणि सुंदर पण दिसतात ते. या साईडने बघू शकता तुम्ही, हा औंढा फोर्ट आहे बरोबर. आणि याच्या समोरच तुम्ही इकडे बघू शकता, हा जो आहे ना, हा पट्टा किल्ला, म्हणजेच हा जो आहे हा विश्रामगड आहे. आणि दोन्ही किल्ले एकदम समोरासमोर आहे. आणि मस्तपैकी इथं बसलोय आपण आता. आणि इकडचा खालचा नजारा पण तुम्ही या साईडने बघू शकता, किती सुंदर हा नजारा आहे. आणि अतिशय येथील वातावरण खूपच सुंदर आहे. तर मंडळी अशा पद्धतीने ना आज आपण आहे ना औंढा किल्ला म्हणजे हा बघून आलोय. आणि आता आपण आहे ना इथे औंढेवाडी गावात आहे बरोबर ना मित्रांनो. आणि इकडे आहे श्री बजरंग बलीचं मंदिर. तुम्ही इथं आलं ना, इथं गाडी पार्क करा आणि इथनच आहे ना इकडं या साईडनी, इकडच्या साईडनी, इकडे बघा या साईडनी ना वरती किल्ल्याला जायला रस्ता आहे. आणि जर तुम्हाला डायरेक्ट म्हणजे किल्ल्यापर्यंत पण गाडी जाते, त्यासाठी पण रस्ता आहे सेपरेट. या सर्वच्या रस्त्याने तुम्ही डायरेक्ट किल्ल्यापर्यंत पण जाऊ शकता. अशा पद्धतीने आज आपण औंढा किल्ला सर केलाय. आणि तुम्हाला पण जर हा व्हिडिओ आवडला ना मंडळी, नक्की त्याला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखी छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.